महोदय, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाद्वारा निर्वाचित सदस्य श्री निरंजन वसंत डावखरे यांचा आपणास व आपल्या मार्फत सभागृहास परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे। श्री निरंजन वसंत डावखरे यांचा जन्म 15 एप्रिल 1979 रोजी ठाणे येथे झाला। बीकॉम LLB पर्यंत शिक्षण पूर्ण झालं। मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व। कुटुंब म्हणून पत्नी आणि 2 मुलं। व्यवसाय आहे। भारतीय जनता पक्षाचे ते तिसऱ्यांदा कोकण विभाग पदवीधर म्हणून निवडून आलेले आहेत। 1999 ते 2000 विद्यार्थी प्रतिनिधी, मुलुंड वाणिज्य महाविद्यालय 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे प्रतिवर्षी आयोजन करतात। उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न। महाविद्यालयीन अध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा। राज्यभर शैक्षणिक अभियान कार्यक्रमांचे आयोजन करून 75 ठिकाणी करिअरच्या वाटा प्रदर्शन भरवले। शाळा व महाविद्यालय प्रवेशासाठी शिक्षण तज्ञांच्या परिसंवादांचे आयोजन। देश पातळीवर युवा बॉक्सर स्पर्धेचे आयोजन। 2003 साली संस्थापक अध्यक्ष समन्वय प्रतिष्ठान ठाणे या संस्थेद्वारे अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। 2004 मध्ये अखिल भारतीय अपंग संस्थेच्या वतीने अपंग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। 2005 पासून राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन। आरोग्य शिबिरांचे आयोजन। गरीब गरजू रुग्णांना सर्वतोपरी मदत। रिक्षा चालकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी जनश्री विमा योजना सुरू केली। सिद्धिविनायक ट्रस्ट मार्फत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप। कोकण विभागात पदवीधर मतदार मेळाव्यांचे आयोजन। युवकांसाठी रोजगार, स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन। विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कोकण विभागीय भजन स्पर्धेचे आयोजन। कोकणातील होतकरू शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार। कर्णबधिरांना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप। कोविड आपत्तीच्या काळात नागरिकांना अन्न पाकिटांचे वाटप। रुग्णांना मोफत औषध तसेच गरजूंना धान्य वाटप। पोलीस भरतीसाठी कोकणातील तरुणांना ऑनलाईन मार्गदर्शन। 2008 ते 16 पर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष। ठाणे महानगरपालिका कामगारांच्या समस्या सोडवण्याचे भव्य मोर्चाचे आयोजन। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे झेप अभियान करिअर मार्गदर्शन शिबिरांचे राज्यभर आयोजन। विद्यार्थी प्रबोधन व मार्गदर्शन जनजागृती राज्यभर अभ्यास दौऱ्यांचे आयोजन। सन 2012 ते 18 सदस्य महाराष्ट्र विधान परिषद। मे 2018 पासून भारतीय जनता पक्षाचे कार्य। 2020 पासून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ठाणे। कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य। जुलै 2018 मध्ये महाराष्ट्र विधान परिषद फेरनिवड। विधानमंडळाच्या पंचायत राज समिती, आदिवासी विकास समितीचे सदस्य म्हणून कार्य। छंद वाचन, लेखन, क्रिकेट व लोकांच्या मोबाईलवर काहीतरी करत बसणे।